हाय हॅलो नमस्कार मंडळी. सो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो आज आपण आलेलो आहोत फटाक्यांचं शॉप एक्सप्लोअर करायला. दिवाळी जवळ आलेली आहे, सो सगळ्यांना फटाके विकत घ्यायचेच असतील. सो आज आपण जे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत त्याचं नाव आहे SR फटाका असं याचं शॉपचं नाव आहे. या शॉपचं लोकेशन मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडं सांगते. फ्रीचं जे जगदंबा स्वीट्स आहे त्याचे 4-5 दुकानं सोडून हे SR फटाका म्हणून शॉप आहे. तिथे आज आपण जाणार आहोत. ते होलसेल मध्ये फटाके मिळतात. एकदम बाजूचं दुकान सांगायचं म्हटलं तर इथे द पुष्पांजली म्हणून शॉप आहे, त्याच्या अगदी बाजूलाच ह्यांचं स्टोर आहे. सो आपण आतमध्ये जाऊन बघणारच आहोत की काय काय कलेक्शन आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या SR फायरवर्क्स मध्ये स्वागत आहे. आपल्याकडे होलसेल आणि रिटेल मध्ये फटाके मिळतात. प्रत्येक आयटम मध्ये कमीत कमी 10 ते 15 व्हरायटीज आहे. तर चला आपण कलेक्शन मध्ये दाखवतो मी तुम्हाला कसं आहे काय आहे. तर सर्वात पहिलं फुलबाजे दाखवू. हे फुलबाजे आहेत 10 सेंटीमीटर. ह्याच्यात कलर ऑप्शन्स पण असतात. 10 सेंटीमीटर मध्ये रेड ग्रीन. तसंच सेम ही छोटी साईज आहे, ही 10 सेंटीमीटर आहे. ह्याच्यात 15 सेंटीमीटर पण येते आणि 30 सेंटीमीटर पण येते. हे 10 सेंटीमीटर. ह्याच्यात कलर ऑप्शन्स पण आहे. कलर ऑप्शन मध्ये रेड अँड ग्रीन कलर भेटून जाईल. सो फुलझडीचे आता आपण ऑप्शन बघतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या साईज नुसार ते अवेलेबल आहेत आणि कलर ऑप्शन्स पण आहेत. रेड आणि ग्रीन याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. खूप क्यूट असे त्याच्यावर लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह त्यांनी फोटोज दिलेले आहे. सो अजून काय काय व्हरायटी दादा आपल्याकडे? अजून मग हे फुलबाजे झाले. फुलबाजे नंतर ह्याच्यात पाऊस येतात. अनार मध्ये पण व्हरायटीज आहे. छोटी साईज आहे, छोटी साईज पासून मोठी साईज. मग इथं जे ह्या सेक्शन मध्ये तेवढे आपण इथं दाखवू. मग पुढे अजून आहे, पुढे ते त्या टोन मध्ये दाखवू. आता आपण सध्या लहान मुलांचे जे फटाके आहेत त्यामधली थोडी व्हरायटी बघतोय. त्यांच्याकडे अनार हे लहान आहेत, लहान साईज आहे, ह्याच्यात मोठी साईज साईज यांच्याकडे अवेलेबल आहे. सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी किती आहे दादा साईज? सर्वात ही तर छोटी वाली आहे. वेगवेगळे सेक्शन्स आहे. इथे ही छोटी साईजेस आहे आणि त्या साईडला मोठे सेक्शन आहे. मग तिथे मोठे अनार्स वगैरे आहेत. ते आपण नंतर पुढे बघू व्हिडिओ. मग इथे जे ते आयटम्स दाखवतो, हे अनार झाले मीडियम साईज वाले. ह्याच्यात ते चक्रीस आहे. चक्रीमध्ये हे पण हे मीडियम साईज दाखवतोय मी. ह्याच्यात मग फॅन्सी आयटम्स पण आहे. प्रत्येक फुलझडीमध्ये कमीत कमी 10 ते 15 कंपनीज या व्हरायटीज आहे. तसंच अनारमध्ये पण 10-15 व्हरायटीज आहे. चक्रमध्ये पण सेम. तर हा वाला सेक्शन आहे. इथं जे नॉर्मल मी पहिले दाखवले ते बेसिक वाले चक्रीज होते आणि हे वाले फॅन्सी आयटम्स. फॅन्सी आयटम्स मध्ये हे येतात हॉट व्हील्स वगैरे. हॉट व्हील्स मध्ये म्हणजे कुठला फटाका दादा? हा चक्रीज आहे, जमीन चक्री. कारण नॉर्मल स्पार्कल्स वाले असतात ते पेपर व्हील मध्ये येतात आणि हे प्लास्टिक व्हील मध्ये. पेपर व्हील मध्ये आणि ह्याच्यात हे डिफरन्स आहे. त्यातलं ते पेपर व्हील असतं, ते पेटवलं ना ते पेटतं पण फिरत नाही. आणि हा प्लास्टिक व्हील मध्ये असतो. म्हणजे रस्ता कसं पण खडबडे असो, छोटा असो, मोठा रोड वगैरे. आणि ह्याचे जे स्पार्कल्स असतात ना ते मोठे निघतात. ओके. हा 10 पीसचा बॉक्स येतो. आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे सिंगल पीस पण देतो आणि जर होलसेल मध्ये पाहिजे असेल तर ते पण. होलसेल मध्ये तुम्हाला पाहिजे सिंगल पीस पण भेटून आपल्याकडे. अख्खं बंच पाहिजे बंच भेटेल, पेटी पाहिजे पेटी पण भेटेल. ओके. मग परत इथं पुढे पण चक्रीज आहे. हा 2-in-1 लोटस व्हील आहे. हा पण फॅन्सी आयटम आहे. हा चक्र आणि अनार मिक्स असतो. अच्छा, हे पहिल्यांदा बघितलंय मी की चक्र आणि अनार हा मिक्स असणार आहे. असतो. याला पेट्रोल पहिलं चक्र पण होणार आणि वरनं अनार पण निघतो. 2-in-1 एकदम मस्त व्हरायटी. आणि साधारणपणे प्राइस रेंज किती पासून सुरुवात होते आपल्याकडे? प्राइस रेंज कसं आज चेंज होत राहते. आज मी हा लावलोय म्हटलं, हा 2 दिवसांना हा चेंज होईल. मग परत त्यानंतर दुसरा लागतो. म्हणून प्राइस रेंज सांगता येत नाही प्रॉपरली. ओके. पण रेट जे पण असेल जेन्युइन असणार, होलसेल रेट्स असणार. मग हे चक्र झाले. चक्र नंतर ह्याच्यात ते लढी आहे, ताजमहल वगैरेचे लढी येतात. लढी आहेत लहान पोरांचे, हे पण लहान पोरांचे आयटम आहेत. मग इथे रोल्स कॅप वगैरे, रिंग्स. त्याच्यामध्ये पण वरती रॉकेट आहेत का त्या साईडला? रॉकेटचे अख्खे इथनं तिथपर्यंत रॉकेट आहे. रॉकेट मध्ये पण खूप छान. यांच्यामध्ये साइजेस नुसार व्हरायटी आहे का? हो तसं असतं. आता मी या नाही तुम्हाला दाखवतो. हा 2 साऊंड रॉकेट आहे. 2 साऊंड रॉकेट आहे. तो एका बॉक्स मध्ये 10 पीस येतात. एक सिंगल लावलं ना ते विसल करत करत वर जातो. स्ट्रेट जाणार, त्यात तसं 10 पीस येणार. ह्याच्यात हा पण एक विसलिंग रॉकेट. हा विसल करत करत जातो, एक लेवल पर्यंत स्टॉप होतो. मग अजून वर जातो, अजून विसल करतो, वर जाऊन ब्लास्ट होतो. नॉर्मल्स रॉकेट मार्केटमध्ये बाहेर भेटतात जे फक्त वर जातात, ते वर ब्लास्ट नाही होत. आपल्याकडे जे वर जाऊन ब्लास्ट होणार आहे. ह्याच्यात प्रत्येक कंपनी व्हरायटीज आहे. अनिल कंपनीचे पण आहे, वॅडीवेलचे पण आहे, टायगर्स रॉयल्स अदर्स कंपनी पण आहे. मग पुढे परत हेच लढी वगैरे येतं.
हे छोटे बॉक्स वाले येतात लढी, त्या पण लढीच आहेत का? लढी बॉक्स पॅकिंग मध्ये येते. हे जो बंच येतो हा, तसं त्याचे सेम हे छोटेवाले लढे येतात. ओके. मग ह्याचे ते विस्लिंग, जसं विस्लिंग रॉकेट होतं ना तसं हे विस्लिंग चक्र आहे. विस्लिंग चक्र पण यायला लागले. विस्लिंग चक्र पण, विस्लिंग चक्र मध्ये पण 2 टाईप आहे. हा वाला विसल चक्र आहे, हा तुम्ही लावलो स्प्रेड ह्याचा पण मोठा निघतो आणि विसल करतो, कंटिन्यू विस्लिंग करत राहतो. मग ह्यात सेम असंच अनिल ब्रँडचा येतो. अनिलचा सिंगल बॉक्स आहे, त्यामध्ये 10 पीस येतात. एक सिंगल पहिलं राईट टू लेफ्ट फिरणार विसेल करत करत, मग परत लेफ्ट टू राईट, परत राईट टू लेफ्ट, तसं 3दा. ह्याच्यात 5 पीस येतात विस्लिंग वाले. मग परत इथं अनार वगैरे आहे, अनिल कंपनीचे, अदर ब्रँड्स वगैरे. मग मोठेवाले रॉकेट्स म्हणजे जे बॉटल मध्ये टाकून आपण वर फोडतो. जसं आपण तिथं रेग्युलर अनार दाखवले, ह्याच्यात इथे परत फॅन्सी वाले अनार्स आहेत. ही अशोका साईज आहे, ते मल्टी कलर्स मध्ये येतात. हे अख्खं सेक्शन आहे, ह्याच्यात एक हा कलर कोटी आहे. ह्याची साईज बघा, ह्याची हाईट जाती 15 फीट. टायमिंग याचा कमीत कमी 10 सेकंड प्लस असतो. नॉर्मल वाले दाखवले त्यांचा टायमिंग थोडा कमी असतो. हा मल्टी कलर मध्ये राहतो आणि ह्याचं हाईट पण चांगली जाते. मग तसंच छोटेपासून मोठेपर्यंत हा अख्खा सेक्शन कलर कोटी आहे. हे सगळ्या कोटी पाऊस जे म्हणतो त्या आहेत. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. सगळ्यात मोठी साईज कोणती आहे दादा? मोठी सोनी कंपनीचे आहेत. आता जस्ट ना मला लावायला जागा नाही म्हणून आता डिस्प्लेला फक्त 2 ते 3 कंपनी आहे. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघून येणार त्यापर्यंत भरपूर व्हरायटीज भेटून. बापरे, सोनीचा ह्याची हाईट जाते कमीत कमी 20 फीट सेकंड फ्लोर पर्यंत आणि टायमिंग 15 ते 20 सेकंड पर्यंत प्रॉपर असतो यांचा. खूपच मोठा आणणार आहे. सेकंड फ्लोर म्हणजे बराच मोठा पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहे. याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण असतात. कलर ऑप्शन्स, हा वाला गोल्डन आहे. आता जस्ट नो माझ्याकडे 2 हा मल्टी कलर वाला आहे, सॉरी. आणि यात एक श्रीपोतीस कंपनीचा येतो, तो ओनली गोल्डन कलर मध्ये येतो. अच्छा, फक्त गोल्डन. ह्याच्यात अजून 2 ते 3 कंपनीज आहेत, पण आता इथं लावायला जागा नाही म्हणून त्या इथं डिस्प्लेला नाही. तुम्ही व्हिडिओ पाहून त्यापर्यंत येणार, तेव्हा तुम्हाला भेटून जाईल. हा झाला, हा 10 पीस मध्ये. मग ह्याच्यातनं सेम तसाच हा ट्राय कलर फाउंटेन येतो. ह्याच्यात 10 पीस आहे आणि सेम फंक्शन वाला आहे. ह्याच्यात 5 पीस येतात. 5 पीस, 5चं वेगवेगळं डिस्प्ले होणार. एक क्रॅकलिंग असणार, एक आणणार गोल्डन कलर मध्ये, व्हाईट कलर मध्ये तसं. मग पुढे फॉरेस्ट स्क्वेअर, हे मॅड अँगल्स वगैरे, ह्यांचं टायमिंग असतं 40 to 45 सेकंड पर्यंत. ह्याला पेटवलं ना, ह्याच्यात ते 4 नॉक्स असतात. सिंगल पेटवलं तर पहिलं एक पेटणार, त्यातनं रेड कलर मध्ये निघणार आणि तो त्या संपल्यानंतर दुसरा निघणार, तो क्रॅकलिंग मध्ये. म्हणजे हे पण असं रॉकेट सारखं उडतं का? रॉकेट नाही, हे आपलं अनार सारखं, पाऊस सारखं, पण ह्याच्यात क्रॅकलिंग जास्त राहतं. एकानंतर एक सुरू होतं. एकानंतर एक. हा एक कमीत कमी 40 to 45 सेकंड पर्यंत भेटतो. सिंगल वात लावली, पहिला हा पेटणार मल्टी कलर मध्ये, हा संपला, मग ऑटोमॅटिकली दुसरा लागतो, तो गोल्डन कलर मध्ये, मग तिसरा व्हाईट मध्ये, मग लास्ट वाला परत सिंगल कलर मध्ये. खूप सुंदर व्हरायटी आली यावेळेस दिवाळीच्या साठी. हा तसं 4 पीस मध्ये होतो, हा तसा 3 पीस मध्ये मॅड अँगल्स. सेम, एक व्हाईट मध्ये, एक क्रॅकलिंग मध्ये, एक गोल्डन कलर मध्ये. लहान मुलांना खूप आवडतील असे हे सगळे फटाके. आणि हे असं फुटणारे वगैरे नाही? बिलकुल फुटणार. आणि हा वाला सेक्शन आहे जो अख्खा फॅन्सी आयटम वाला आहे. फॅन्सी वाला, एक टू एक व्हरायटीज आहे. याची मग मोरी छाप कंपनी येते. मोरी छापचे कॅन असतात. कॅन्स मध्ये पण हा तुम्हाला जे रेग्युलर कॅन असतो तो वाटतोय, हा तो नाही. तुम्हाला ओपन करून दाखव. अच्छा, ही जी कॅन आहे त्याचा पण पाऊसच पडतो का दादा? पाऊसच. ह्याचं मी टायमिंग सांगतो. आपण या रूम मध्ये थांबलोय ना, एवढी ह्याला पेटायला जागा लागते. जागा मतलब एवढी खाली एरिया यायला पाहिजे. लावलं ना सिंगल पीस 45 to 50 सेकंड पर्यंत पेटतो. हाईट याची 20 फीट पर्यंत जाते. अख्खा क्रॅकलिंग करतो. एवढं रूम एवढं क्रॅकल होतो तो. अरे बापरे. प्रॉपर. ह्याच्यात 3 पाईप, 3 कॅन्स आहे, 3चा वेगवेगळा डिस्प्ले होतो. म्हणजे कलर डिफरंट कलर्स पण डिफरंट. ब्लू, ग्रीन आणि रेड असे 3 कलर्स आहेत या कॅन. प्रत्येक आता ह्या कॅन मध्ये हा आहे. हे पण आवाज नाही येत का यांचा? क्रॅकल होतो. ते नॉर्मल चिटपुटे असतात ना लहान पोरांच्या, त्याच टाइप मध्ये तडतड वाजतो पण जोरात. आणि ह्यात हे प्रीमियम आहे एकदम. कंपनी ह्याच्यासोबत फुलझडी पण देते छोटी. ह्याला यूज असं फक्त ह्याला पेटवायचं, नाही तर नॉर्मली फुलबाजीने पण पेटून जातं. इथं वर टच करायचं असतं. मग 450 सेकंड प्लस पेटतो. मोरी छापचा मोरी मोजिटो याचं नाव आहे. अच्छा. मग तसंच आहे इंडियन नॅशनल कंपनीचे येतात सिंगल पीस मध्ये, ग्रीन कलर. सेम तसंच ह्यांचे जे स्टार्स निघतात नॉर्मली येतात बॉल्स वाले निघतात. एंड होतो तो. ह्याचं क्रॅकलिंग स्टार्स वगैरे, झिगझॅग स्टार्स वगैरे निघतात. म्हणजे डिस्प्लेला दिसताना चांगले देतात फोटोशूट्स वगैरे मध्ये. मग परत हे ड्रोन आहे, हे हेलिकॉप्टर आहे. हे उडतात का ड्रोन? ड्रोन आणि हेलिकॉप्टर उडणारे.
ह्याचं मी सांगतो, हे हेलिकॉप्टर आहे, ह्याला तुम्ही पेट्रोल आपलं अनारमधनं कसं शॉवर वर निघतं, तसं ह्याच्यातनं शॉवर खालनं निघत हा फिरत 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 वर जातो. ओके. सिंगल कलर असतो गोल्डन कलर मध्ये. आणि हा ड्रोन आहे, ह्याच्या ड्रोन मधनं क्रॅकलिंग निघतात. 5 पीस आहेत, त्याच्यात पण 5 पीस आहे. तो सिंगल कलर मध्ये, हे मल्टी कलर मध्ये असतात. हा स्ट्रेट जातो वर, हा असं फिरत 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 वर जातो. रॉकेट टाईप, एक टाईप मध्ये रॉकेट टाईप वर. आणि हे नाही खाली बिली नाही, वरच्या वर जातो आणि वरच संपून जातो. अच्छा, लहान मुलं पण वापरू शकतात ना? हा लहान पोरांचाच आयटम आहे, हे बनलेलंच तसं आहे, लहान पोरांचाच आयटम. मग इथं अजून हे तुडतुडी वगैरे आहे, किटकॅट जे छोटे छोटे असतात ना, अनार सारखं वर येतं. मागे ते असे काहीतरी जमिनीवर फेकायचे आणि ते काय होतं? ते पॉपअप्स असतात. पॉपअप्स ते पण आहे, पॉपअप्स पण येते. हे वेगळं आयटम झालं. हे मग ह्याचे ते बुलेट्स बॉम्ब आहेत, जे सद्दम सारखं वाजतात, छोटे असतात. ते जुन्या काळात असे साप वगैरे मिळायचे, तसं नाही आहे का? ते पण आहे. मग यात एक हा पण आहे व्हरायटी फॅन्सी आयटम, बटरफ्लाय म्हणून येतो. ह्याला तुम्ही लाईट केलं ना, एक 2 प्रकार येतात. एक हा वाला आहे, ह्याच्यात पण सेम 10 पीसेस येतात. सिंगल पीस लावलं ना, ते मल्टी कलर मध्ये बॉल होतो आणि जम्प करतो जागेवर. बॉल होतो आणि जम्प करतो जागेवर, मल्टी कलर मध्ये. साऊंड निघतो त्यात, पण विस्लिंग एवढं साऊंड नाही निघत, पण कमी साऊंड निघतो. अजून एक तो बटरफ्लायचा, त्याला लाईट केलं तो पळतोय. तिथे बटरफ्लाय मध्ये 2 व्हरायटी असतात. तसे खूप सुंदर व्हरायटी आहे यावेळेस. असं वेगवेगळे फटाके बघायला मिळतात, जे मी खूप रेअरली ऐकलं पण आहे ह्यांच्याबद्दल. हे सद्दाम, आपले ऍटम बॉम्ब. सद्दाम मध्ये पण कमीत कमी 15 सद्दामचे व्हरायटीज आहे. आता तर जस्ट नाव डिस्प्लेला 3च आहेत, सर्व छोटी साईज, आणि ह्याच्यात ही मोठी साईज आहे. ह्याच्यात हे जे नॉर्मल वाले येतात सद्दाम, हे प्रत्येक कुठे पण तुम्हाला भेटून जाईल ते वाले. आणि आपल्याकडे एकदम बेस्ट रेट मध्ये भेटेल. हे पण सद्दाम मध्ये पण किंग कॉंग वाली व्हरायटी. किंग कॉंग ह्याच्यात अजून एक येतात सिंगल पीस वाले, सर्वात मोठे फुटणार आहेत, एकदम जोरात कडक फुटणार तो. मग परत इथे मातीचे अनार आहेत, पाऊस वगैरे. मातीचा अनार हा पण पहिल्यांदाच मी ऐकते. सिंगल पीस कमीत कमी अर्धा 1 किलोचा असं. आणि हे किती वर जातं दादा? ह्याची हाईट पण एवढी 25-30 फीट्स पर्यंत हाईट जाते यांची. आणि ह्याच्यात आणि नॉर्मल अनार मध्ये फरक हे असतं, नॉर्मल अनार आपण पेटवतो तर ह्याचं वात एवढं असतं, ह्या पार्ट मधनं ह्याच्यातले शॉवर्स निघतात. आणि ह्याचं एवढं मोठं असतं, म्हणजे तो पसरतो ना, पसरताना पण चांगला मोठा दिसतो. अनार मध्ये सर्वात मोठ्यात मोठा हे 2 आयटम आहेत, अनार मध्ये हे आणि माती अनार मध्ये हे. आणि यांची एक सेकंड फ्लोर वगैरे पर्यंत हाईट जाते, इतका मोठा अनार आहे. सेकंड फ्लोर म्हणजे 20-25 फीट प्लस. ते मातीच्या याच्यात छोटा पीस नाही, छोटे पण हे वाले मोठे दाखवले मी. माती ह्याच्यात पण आहे बघा, खाली लावलेत अख्खा हा वाला सेक्शन माती अनारच आहेत. हा पूर्ण जो सेक्शन आहे तो पूर्ण माती अनारचा आहे, आणि त्याच्यामध्ये छोटे पीसेस आता आपण बघतो. हे मध्ये कलर पण वेगवेगळे येतात का? प्रत्येक रेड, ग्रीन आणि अजून आहे का वेगळा? मिक्स प्रत्येक ह्याच्यात ऑप्शन्स पण आहे. हा अख्खा सेट तुम्हाला गोल्डन कलर मध्ये पाहिजे, गोल्डन भेटेल. सिंगल कलर, दुसरा अदर कलर पाहिजे, रेड आहे, ग्रीन आहे. मल्टी कलर पाहिजे, मल्टी कलर आहे. हे बघा असं, हे 3 वेगळे, 2 वेगळे. सर्व छोटी साईज जस्ट मध्ये ही. खूप सुंदर व्हरायटी आहे दादा. मग इथं परत 7 शॉट्स वगैरे आहेत. हे काय 7 शॉट्स? 7 शॉट्स 2 अप वगैरे. ह्यांच्यात हा 7 शॉट आहे, ह्याच्यात 5 पाईप येतात. हा सिंगल शॉट मधनं 1 शॉट निघतो आणि तो 7 शॉट बनतात, आणि ते 7 शॉट्स वर ब्लास्ट होतात. ओके. हा पण लहान पोरांचाच आयटम आहे. मग तसं 7 शॉट हा एक नवीन आलाय मार्केटमध्ये, 2 अप. तो 7 शॉट मधनं कसं एका पाईप मधनं 7 शॉट्स निघले, तसं ह्याच्यात एका पाईप मधनं 2 शॉट निघतात. एक बॉल निघन, त्याच्यातनं 2 बॉल अजून निघन, आणि ते क्रॅकल होतात वर, क्रॅकलिंग. आणि तसं हा सिंगल शॉट आहे, सिंगल बारीक शॉट असतात. ह्याच्यातनं व्हाईट कलर, ओनली व्हाईट कलरचा शॉट होतो वर स्काय मध्ये. मग परत इथं तेच झालं. मग हे जिलजिल वगैरे लहान पोरांचे, रस्सी हंटर, कोण रस्सी म्हणतात, कोण हंटर्स म्हणतात. हा जुना आयटम आहे, हा बघितलाय मी. मग प्लस त्यानंतर इथं लक्ष्मी बॉम्ब. जे लक्ष्मी बॉम्ब फक्त नाव आहे, दुसरं मार्केटमध्ये बाहेर वगैरे भेटतं. लक्ष्मी देवीचं चित्र असतो, आपल्याकडे लक्ष्मी बॉम्ब्स आहेत, पण चित्र एका वर पण नाही भेटणार, कारण हा प्रॉडक्टचं नाव फक्त लक्ष्मी बॉम्ब. सो हे आपले लक्ष्मी बॉम्ब फक्त नाव आहे, पण पोस्टर्स वेगळे आहेत. पोस्टर्स वेगळे आहेत. ते बॉम्बच आहे एक टाइपने. लॉयन बॉम्ब ह्याच्यात छोटी छोटी साईज, चिमणी बॉम्ब म्हणतात त्याला, पण लक्ष्मी बॉम्ब नाही, तो प्रसिद्ध आयटम आहे तसा. मग ह्याच्यात ते लॉयन्स बॉम्ब, ह्याच्यात पण अजून साऊंड वगैरे मोठी साईजेस वगैरे पण आहे. मग हा 2 साऊंड आहे. 2 साऊंड एकदा खाली ब्लास्ट होतो आणि एक
थोडे पॉइंट वर जाऊन वर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर पर्यंत जाऊन ब्लास्ट आणि 3 साऊंड पण सेम पण तसंच आहे. हा इथं हे हा सेक्शन झालं. मग इथं हे फुलजडी मध्ये मी तुम्हाला जसं दाखवले तिथं 7 सेंटीमीटर आहे. 7 सेंटीमीटर पासून 65 सेंटीमीटर पर्यंत फुलबाजी येतात. ही सर्वात मोठी साईज आहे 65 सेंटीमीटर. 65 सेंटीमीटर 65 सेंटीमीटर. ह्याच्यात अजून एक साईज आहे 100 सेंटीमीटर वाली. ती पण जस्ट नाव आता नाही, पण तुम्ही यासन तुम्हाला भेटून जाईल ती. ओके. ही 65 सेंटीमीटर आहे, एवढी मोठी साईज आहे. लहान मुलांचं सेक्शन आपण आता संपवूया आणि आता दुसऱ्या जे मोठे फटाके आहेत त्या सेक्शन कडे आपण आता जाणार आहोत. तर हे मोठे फटाके. मोठे फटाक्यांमध्ये इथं माळा आहेत. वरचे स्काय शॉट्स आहे, मल्टी शॉट, सिंगल शॉट्स. तर माळांमध्ये आपल्याकडे 1000 फटाक्यापासून चालू होती. 1000 फटाक्याची माळ आहे. 1000 फटाक्यांची माळ मध्ये पण 3 ते 4 कंपनी आहेत. एक ही टायगरची येते, एक गंगा, असं कंपन्या 10-15 आपल्याकडे. जस्ट नाव मध्ये मी 3 ते 4 कंपनी इथं लावल्यात. ह्याच्यात हे क्वालिटीवर येतात. ही 1000ची आहे. मग ह्याच्यात ही 2000 फटाक्याची येते. हे माळा आहेत का सगळ्या? माळा फटाक्यांची जी लढे असतात. हो, लढा लावतो आपण लग्नात वगैरे जे वापरतात त्या सगळ्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट कितीची आहे? ही 5000ची आहे. 5000ची आहे आणि ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे ती 10000ची. सगळ्यात मोठी 10000 लटांची आहे ना, कावेरी. कंपनीज ह्याच्यात पण 3 ते 4 प्राइसिंग म्हणजे क्वालिटीवर असतं. तसं तुम्ही घेणार तसं कंपनी प्राइस भेटेल. स्काय शॉट्स मध्ये काय काय व्हरायटी? स्काय शॉट्स मध्ये 2 प्रकार 3 प्रकारचे आहेत. एक येतो सिंगल शॉट, तो एकच फुटतो, मोठा फुटतो. त्याची हाईट जाते कमीत कमी 200 to 250 फुट्स पर्यंत हाईट जाते आणि तो स्प्रेड होतो एकदम मोठा. आणि एक येतात मल्टी शॉट्स. मल्टी शॉटची हाईट जाते 60 to 70 फुट्स. एक म्हणजे अंदाजन 7व्या-8व्या फ्लोर पर्यंत, आणि ते क्रॅकलिंग वगैरे मध्ये चांगले फुटतात. तशामध्ये आपल्याकडे 30 शॉट्स पासून 25 शॉट्स पासून आहे. 25 जस्ट नाव माझ्याकडे संपलाय, पण भेटून जाईल ते पण. आता इथं दाखवायला 30 शॉट आहे. 30 शॉट्स, मग 50, 60, 120, 240 शॉट्स आणि सर्वात मोठा 500 शॉट्स येतो. त्यात तसा हा 120 शॉट आहे NSV कंपनीचा. ह्याच्यात पण 3-4 कंपनी येते NSV. मग इथं हे अजून श्रीपोतीस, अनिल, वेडीवेल, सोनी वगैरे भरपूर कंपनी. सगळ्यात मोठा स्काय शॉट 120 चा आहे. 500 शॉट्स. 500 चा आहे. 500 शॉट्स आहे. तो कमीत कमी त्यात पण 4 वात असतात. सिंगल वात लावले तो कमीत कमी 40 मिनिट्स प्लस चालतो. बापरे बाप. 500 शॉट्स वाला. मग तसं 240, हे वाले 240 शॉट्स आहेत. मग ह्याच्यात पण अजून कंपनी आहेत 3 ते 4. ही लिओ कंपनीची येते. ह्याच्यात व्हरायटीज येतात 2-3. एक येतं नॉर्मल जे वर्जन ब्लास्ट. आणि ते एका बॉक्स मध्ये किती फटाके येतात? ह्याच्यात 240 शॉट्स आहे. एकदा लावलं तर हा 240 टाइम्स. हा एवढा मोठा एकच फटाका आहे? हा, ह्याच्यात 240 शॉट्स आहे. अच्छा. एकदा लावलं तर हा 240 टाइम्स वर जाऊन ब्लास्ट होणार. मल्टी कलर मध्ये, क्रॅकलिंग मध्ये. ह्याच्यात प्रकारचे येतात. एक येतो फक्त वर जाऊन मल्टी कलर मध्ये फुटतो. एक येतो मल्टी कलर प्लस क्रॅकलिंग. क्रॅकलिंग म्हणजे ब्लास्ट झाल्यानंतर स्काय मध्ये आवाज वगैरे करतो, आणि ह्यांची साऊंड रेंज कमी, प्रत्येक वर वेगळं. एक येतो नॉर्मल आवाज नाही होत, फक्त डिस्प्ले होईल. एक येतो त्याची आवाज जाते कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत रेडियसची आवाज. हे झाले. मग त्यानंतर सिंगल शॉट्स आहेत. सिंगल शॉट्स मध्ये 2 इंची पाईप पासून चालू होतं. 2 इंची, मग 2.5 इंचेस, मग 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच, 4.5 इंच. ह्याच्यात पण क्वालिटीज आहेत, व्हरायटीज आहेत. यामध्ये पण खूप त्यांच्याकडे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे. हा तर बेसिक वाला जो छोटा असतो ते. मग त्यानंतर हा 3-in-1 येतो. एका पॅक मध्ये 3 पीस येतात कॉम्बो. यात मग अनिल कंपनीचा येईल. हा 3-in-1 ना? आहे. हा अनिल आहे, मोरी आहे. आणि ते हॅल्स, ते वरचे जे आहेत ते बॉक्सेस, ते कसले? ते पण स्काय शॉट्स आहेत. ते स्काय शॉट्सच आहेत का? सिंगल शॉट्स आहे. ते पण सिंगल, एकच फुटतो, मोठे डिस्प्ले होणार आहे. आणि हे जे फटाके जे क्रिकेट टुर्नामेंट्स वगैरे, कॉन्सर्ट्स वगैरे मध्ये युज होतात, लग्नामध्ये स्टेजच्या बॅक साईडला, ते वाले एकदम प्रॉपर जे मोठे येतात. हे तरी डिस्प्ले हे वर येते, हे बारीक आहे. ह्याच्यात मोठा हा वाला आहे. किती शॉट्स आहेत? एकच 2 पाईप आहे फक्त, ओनली 2 शॉट्स. पण खूप मोठे शॉट, एकदम मोठे. जे मी प्रॉपर सांगितलं 200 फीट प्लस हाईट जाते त्याची. हा जसं डिस्प्लेवर पॅटर्न दाखवलं तसं फुटणारा. हा अनिलचा झाला. मग ह्याच्यात आहे NSV कंपनीचा 3-in-1 ना? 3-in-1. एका पाईप मधनं 3 निघतं. एका पाईप मधनं हा 2 प्रकार आहे. एक ह्याच्यातनं एक शॉट निघणार. मग ह्याच्यात हा राजू खन्ना आहे ना, बास्केटबॉल डबल बॉल लिहिलाय, ग्रीन बॉक्स. एका त्यात पण सेम 2 पाईप आहे. एका पाईप मधनं 2 शॉट निघतात. तसं ते टोटल 4 शॉट झाले. एका पाईप मधनं 2 शॉट, दोन्ही पाईप मधनं 2-2 शॉट, म्हणजे ते 4 शॉट झाले.
तसंच ह्याच्यात मग वाईट व्हेरायटीज आहे, कंपनीज आहे, डिस्प्लेस आहे, प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळं. हॉट चिप्स, पॅराडाईज, सोनीची फेमस सिरीज वगैरे, सिंगल पीस मोठे 2 इंची पाईप पासून 6 इंची पाईप पर्यंत भेटतं आणि ते आपल्याकडे भेटून जाईल. ओके.